नाही नाही, डोंट वरी. भास्कर दादा ऑलरेडी गेला ऑफिसला. इट इज बीन टेकन केअर ऑफ. येस, आपण पोहोचताच भेटूया. ओके, सी यू. काय रे, दिल्लीचा फ्लाईट? हो, फायनली मीटिंग ठरली. वर्कलोड खूप आहे का रे? मी यायला हवा ऑफिसमध्ये. अहो बाबा, त्याची काही गरज नाहीये. मी आहे ना, आणि आम्ही सगळे मिळून सगळं हँडल करू. नक्की ना? आणि बाबा, तुम्ही आता आराम करा. तुमची पण खूप दगदग झालेली आहे. आय एम सो हॅपी. हा? नाही, आकाश दादा परत आलाय ना. मी म्हणते की आकाश दादाला चांगला 10-15 दिवस आरामच करू दे. हो, मी आहे की. त्याच्या तब्येतीची छान काळजी घेणारे आणि ठणठणीत करून सोडणारे त्याला. बरं, आम्ही ते नाश्ता आकाशचा सकाळीच मी रूम मध्ये नेऊन दिलेला. त्यांचा नाश्ता झालाही असेल. हे घे. हवा? हे काय? काय? हे काय? कुठे काय? काय तयार बियार होऊन कुठे काय? ते ऑफिससाठी. अरे बरं आहेस ना? कालच आलास ना हॉस्पिटलमधून? काय, मी ठीक आहे आता. अहो, असं काय? हा, तुम्ही बोला ना काहीतरी. नाही. हे बघ, तुला आरामाची गरज आहे आकाश. बा, मला नाही वाटत. आय थिंक आय एम गुड टू रेझ्युम नाउ. अरे आकाश सर, तुम्हाला आपल्या बिझनेसचं टेन्शन आलंय का? तसं असेल तर टेन्शन घेऊ नका अजिबात. आम्ही सगळे आहोत ना. विल हँडल एव्हरीथिंग. तुम्ही प्लीज आराम करा. काय आराम चाललंय? हा, मी बोललो ना, आय एम फाईन. तुम्हाला नको आहे का मी ऑफिसमध्ये यायला? दादा रे, असं काय बोलतोयस? नाही आहे ना असं काही. ठरलं तर मी येतोय. चला, वसुंधरा, टिफिन. कर. दादा, हेच म्हणून मला ऑफिसला जायचंय. घरी बसलो ना तर सारखं हेच सुरू असणार आहे. मी समजून घ्या मला. आय रिअली नीड टू वर्क राईट नाऊ. आता तुम्ही होमवर्क वगैरे केलंय की नाही? बाबा, आम्ही ऐकलं तू ऑफिसला चाललायस ना? हो बा, आता सगळ्यांनी काम करायला पाहिजे की नाही? मग पॅरेंट टीचर मीटिंगला कोण येणार? पेरेंट टीचर मीटिंग? हो, आज पॅरेंट टीचर मीटिंग आहे. बनीच्या आईला माहिती होतं, तीच येणार होती. पण आता ती नाही येणार बाळा. मी येईन. मी शाळेतून डायरेक्ट ऑफिसला येईन. तुम्ही वा पुढे. चल या. परत इंग्लिशचं नोटबुक राहून गेलं ना. बॅग जरा नीट चेक करत जा. चल, निघायचं. काय झालंय बनी? बाबा, बाबाचं काय? तुझं आणि बाबाचं खूप मोठं भांडण झालं ना? मला माहिती आहे. बनी, तू ह्या सगळ्यात पडायचं नाही. लहान आहेस की नाही तू? पण का झालं भांडण? त्याला माझी पण आठवण येत नाही का? त्याने मला एक फोन पण नाही केला. आणि बाबा आत्ताच हॉस्पिटलमधून आलाय की नाही? आराम करत असतील ते. म्हणजे तो पॅरेंट्स टीचर मीटिंगला पण नाही येणार? मग चिन्मय सोबत कोण येणार आहे? मला नाही माहिती सर.
तुला माहितीये पण तू सांगत नाहीयेस. सांग नाही. तुमचं भांडण कधी संपणार? आपण घरी कधी जायचं? बनी गप्प बस. सारखं सारखं तेच तेच काय विचारतोस? जरा अभ्यासाकडे लक्ष दे त्यापेक्षा. पण मला तिने मनसोबत अभ्यास करायची सवय झाली आहे. बनी बनी औषधं घेतली तुम्ही? नक्की ना? विसरताय हल्ली म्हणून विचारतीये. आई अहो घेतली त्यांनी औषधं. मी स्वतःच दिली आहे त्यांना. असं तोंड काढून बसायला काय झालं? काय हो? अहो, आकाशची काळजी वाटते. त्याची कशाला आता काळजी करताय? आलाय ना तो घरी. ती बया पण नाहीये घरामध्ये. मला तर वाटतं इथून पुढे सगळं छान होणार आहे आधीसारखं. हे सगळं एवढं हलक्यात घेऊ नकोस हं, जयश्री. आकाश चेहऱ्यावर दाखवत नसला तरी त्याला कठीण जाणार आहे हे सगळं. आत्ता आत्ता कुठे त्याचा एकटेपणा कमी व्हायला लागलेला. वाटलेलं आकाश आणि वसुंधरा अशीच एकमेकांना साथ देतील. कसलं काय. नशीब आता तरी डोळे उघडले तुमचे. नाहीतर त्या बाईला डोक्यावर घेऊन नाचणं शिल्लक ठेवलं होतं. सगळे आंधळे झाले होते तिच्या पायी. माझा काही विश्वास बसत नव्हता तिच्यावर. मला कायम गडबडच वाटायची ती. वसुंधरेच्या वागण्याने आपल्यालाच सर्वांना इतका त्रास झालाय. भाऊजींचं काय झालं असेल मला तर विचार पण करवत नाहीये बाबा. जाऊ दे. झालं गेलं गंगेला मिळालं. आता त्याचा एकटेपणा दूर पळवेल अशीच मुलगी शोधणार आहे मी त्याची. काय बाबा? काय म्हणत? मुलगी शोधणारच. बरी आहेस ना तू? आओ आई पण भाऊजी अजून या सगळ्यातनं बाहेर नाही आले आणि इतक्यातच हे असं. इतक्यात कसं म्हणजे? माझ्या लेकाने काय आयुष्यभर असं सडं राहायचंय का? उलट आत्ताच आपण हे सगळं केलं पाहिजे. नाहीतर तो परत परत वसुंधरेचाच विचार करत बसेल. ते बघ, काहीतरी भलतं सलतं आगाऊपणा करायला जाऊ नकोस हं. इरा गेली त्यावेळेला आकाशला काय झालेलं हे लक्षात आहे ना? वसुंधरा आल्यानंतर विसरला ना तो इराला. तसंच नवीन बायको आल्यानंतर वसुंधरेलाही विसरेल. आपण फक्त काही दिवस लावून धरायचं बस. पण ह्या वेळेला विधवा, एका मुलाची आई असं अजिबात चालणार नाही मला. मुलीचे बॅकग्राऊंड मी स्वतः चेक करून घेणार. मांजरेकर बाईंना फोन लावायला पाहिजे. चांगल्या मुलींची माहिती असते त्यांना. अगं ब्रेक लाव जरा जिभेला. डिवोर्स व्हायचा अजून त्यांचा. होईलच हो, पण आपल्याला तयारीला लागलं पाहिजे. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघते. हे टाइम टेबल नीट चेक केलं ना? काही विसरलं तर नाही? बाबा तुला टीचरला भेटशील ना त्या रबर डक बद्दल काही विचारू नकोस हं? रबर डक म्हणजे? तुम्ही परत काय केलंय का? ती खरं आमची चूक नव्हती. तसे आम्ही तुला काही सांगणार नाहीये. बनीच्या आईचं आणि आमचं सिक्रेट आहे. बनी आला! कसे आहात तुम्ही? बाबा तुला बरं वाटतंय का? बाबा तू घरी आलाच असते मग मी तुला किती हाका मारल्या.
तू का नाही थांबलास? तू ऐक ना, आता आपण भेटलोय ना, आईला सांग ना, आई मला घरी येऊ देत नाही. तू बोल ना तिच्याशी, सांग ना आईला. तेच ना, मला तुझी आणि बरीताची किती आठवण येते. आणि तुझा खाऊ पण आम्ही खूप मिस करत होतो. मी पण तुम्हाला खूप मिस करते. बरं चला, टीचरने बोलवलं ना, गप्पा निवांत मारूयात. हं? चल. बाबा चल. आर यू सिरियस? येस, मम्मा त्या मुली शोधायला लागल्यात. बाबांना पण कळलं नाही आता काय बोलायचं. अगं पण त्यांचा डिवोर्स अजून फायनल कुठे झालाय? मम्मा तुला माहिती आहेत ना आई कशा आहेत. त्यांना फक्त एक सोज्वळ सून मिळाल्याशी मग काय बाई आहे ही? अगं आकाशच्या एका बायकोला हकलता हकलता नाकी नऊ आले आपल्या, आणि हिला लगेच दुसरी हवी आहे. मम्मा, इज इट दॅट बॅड? ऑफकोर्स इट इज बॅड तर नाही. हा हे बघ, काही झालं ना तरी आकाश एकटा राहायला पाहिजे, तरच लकी त्याला घोळात घेऊ शकेल. बायको असली ना की पुरुष सांभाळून वागतात, आणि मग सहजासहजी त्यांना कुणी फसवू शकत नाही. म्हणून तर आपण त्या वसुंधराला आकाशच्या आयुष्यातनं लांब केलं ना. पण मग आता आईंचं काय करायचं? तुला माहितीत ना त्या कशा आहेत. एकदा डोक्यात घेतलं तर त्या दादाचं लग्न लावल्याशिवाय तर शांतच बसणार नाही. नाही 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 नाही, हे जर का असं झालं ना तर नाही, मग आकाशचा कायमचा बंदोबस्त करायला लागेल. त्याच्याशिवाय काही पर्यायच उरणार नाही आपल्याकडे. नाही नाही नाही, काहीही तक्रार नाहीये. तुमच्या तिन्ही मुलांचा प्रोग्रेस अगदी उत्तम आहे. चिन्मयी आणि मृण्मयी यांचं मॅथ्स सुधारलंय, आणि अन्वय याला सगळ्याच कविता नेहमी पाठ असतात. सर, मी तुम्हाला सांगत होतो ना, माझ्या आईने आधीच मला खूप कविता शिकवून ठेवल्यात. आम्हाला मॅथ्स मध्ये बनीची आईच हेल्प करते. येस आय नो. मिसेस ठाकूर, आय मस्ट से, तुम्ही खूप उत्तम गाईड करते तुमच्या मुलांना. सर, माझं कर्तव्यच आहे ते. आजकाल सगळेच पॅरेंट्स काही एवढे सजग नसतात आपल्या मुलांबद्दल. मिस्टर ठाकूर, तुमच्या मिसेस टीचरच्या कायम कॉन्टॅक्टमध्ये असतात, मुलांशीही चांगलं कम्युनिकेट करतात. गेल्या 5-6 महिन्यामध्ये तुमच्या मुलांचा होमवर्क झाला नाही असं एकदाही झालं नाही. टीचर्स त्यांच्यात फक्त प्रोग्रेस बघतात. अँड आय एम शुअर तुमच्या मुलांचा जो अभ्यासातला इंटरेस्ट वाढलाय त्याला मिसेस ठाकूरच कावेळ आहे. मी इतर पॅरेंट्सना नेहमी यांचंच उदाहरण देतो. ॲक्च्युली मला तुमच्याशी ना एका विषयावर बोलायचं आहे. सर, मुलांना क्लासमध्ये जाऊ दे. येस येस शुअर. चला, नीट अभ्यास कर आणि टिफिन संपवून या. काय? हो बाबा. बनीची आई, आपण नंतर भेटू. हा, आपण पण भेटूया बाबा. बाय. चला निघूया. सर, काय बोलत होता तुम्ही? बऱ्याच दिवसापासून माझी एक इच्छा आहे, पॅरेंट्सची एक कमिटी फॉर्म करायची. तुम्हाला त्या कमिटीला लीड करायला आवडेल का मिसेस ठाकूर? सर, तुम्ही मला आता जरा जास्तच क्रेडिट देताय. नो नो नो, नॉट ॲट ऑल. मी खूप सिरियसली बोलतोय. मला मनापासून वाटतं इतर पॅरेंट्सना तुमच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं मिस्टर ठाकूर?
मला उशीर होतोय, येतो मी. हो सर, आपण या विषयावर सावकाश बोलूया. शुअर, आय एम सॉरी. नो प्रॉब्लेम. आकाशराव प्लीज थांबा. आकाशराव प्लीज 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 प्लीज. आकाशराव चांगलं आहे, खूप कौतुक होत आहे तुमचं. पण प्रिन्सिपल सरांना तुमचं खरं रूप कुठे माहितीये. आकाशराव मी पण एक आहे वसुंधरा, तुमच्यामुळे एक गोष्ट मला पक्की कळली की माणसं किती दुतोंडी असू शकतात ते. आकाशराव प्लीज असं नका बोल. मला माहिती मला खूप राग आलाय माझा. नाही म्हणजे तुम्ही रागवा माझ्या. मला पाहिजे ते बोला. तुमचं सगळं राग काढ. पण एकदा मला काय बोलायचंय ते शांतपणे ऐकून घ्या प्लीज. मला बोलायचंय हो तुमच्याशी. माझी बाजू मांडायची. एक संधी द्या प्लीज. नाही, चान्स होता तेव्हा तुम्ही फक्त खोटेपणा केलं, पण आता नाही. आता माझ्यात काही बोलण्याची किंवा ऐकण्याची ताकदच उरलेली नाही. मला आता तुम्हाला फक्त एकच सांगायचं, शेवटचं. आपल्या भांडणात बनीला त्रास होऊ नये पण त्याचा खरा बाबा कोण आहे हे सांगून टाक, नाहीतर मला सांगावं लागेल. काय हो, आहे कुठे तुमची मुलगी? काय नवऱ्याने टाकून दिल्यावर लगेच भटकायला लागली काय? ए गप्प बस. ती बनीला शाळेत सोडायला गेली आहे. तिच्याबद्दल नीट बोलायचं शार्दूल. लगेच घेतली तिची बाजू. या आली आपली भटक भवानी. वेलकम वेलकम वसुंधरा ठाकूर. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुमच्याबद्दलच बोलत होतो आता, वसुंधरा ठाकूर. अरे एक मिनिट. नाही सॉरी, माय बॅड. वसुंधरा ठाकूर नाही, आता नवऱ्याने टाकून दिली ना तुला. मग आता बॅक टू वसुंधरा रानडे. का आलायस तू इथे? गोट्या खेळायला. माझ्याच घरात मलाच विचारतेस तू मी का आलोय ते? कमॉन यार, माझ्या मुलाला भेटायला आलोय मी, बनीला. आपण इथे आल्यानंतर यांच्याकडून मला कळलं की तो शाळेत गेलाय. व्हेरी गुड. विचार पण करू नकोस आणि बनीच्या आसपास पण फिरकायचं नाही, तू कळलं? लायकीत राहायचं तू. तू कोण गो मला सांगणारी? हा? माझ्या घरात राहून माझ्यावरच आवाज चढवायचा नाही, हे तुम्ही तिघांनीही लक्षात ठेवा. विसरू नका. मी या घरात राहायला देतोय तेच उपकार करतोय असं समजा. म्हणून हे असं छान छान चांगले कपडे घालून नटता येतंय, वावरता येतंय. घरातून हाकलून दिलं ना मी तुम्हाला आत्ता, तर तिघांवरही भीक मागायची वेळ येईल. भीक मागायची. भीक कोणी देणार पण नाही. चांगले दिसता ना तुम्ही, म्हणून म्हणतोय माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. एनिवे, कुठे होतो मी? काय बोल? बनी माझा मुलगा बनी. ए
तू त्याला सांगितलंस का की तो आकाश ठाकूर नाही, मी त्याचा खरा बाप आहे ते? सांगितलं नाहीये आणि कधीच सांगणार पण नाही.